मध्य पूर्वेतल्या युद्धाचा वाईट परिणाम आता पाकिस्तानवर सुद्धा होतोय। पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पाकिस्तानमध्ये वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आलंय। ऊर्जा संकटांपासून सावरण्याकरता प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। 2 आठवड्यांकरता शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत। या सरकारी शाळा आहेत जेणेकरून त्यांच्यासाठी जी वाहनं कार्यरत असतात ती थांबलेली आहेत। सरकार वाहनांकरता इंधनाच्या वापरामध्ये 50% कपात करत आहे, म्हणजे सरकारी जी वाहनं आहेत ती सुद्धा 50% कपातीवर धावतील। अर्ध्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, अर्ध्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला यायला सांगितलंय। 20% सरकारी खर्चात कपात केली जाणार आहे। आइंदा 2 माह के लिए सरकारी महकमों की गाड़ियों को मिलने वाले तेल में 50% फिल फॉर कटौती की जा रही है। सरकारी और निजी शोबे में इंतहाई जरूरी सर्विसेज को छोड़कर, यानी एसेंशियल सर्विसेज को छोड़कर बाकी तमाम जगहों पर 50% स्टाफ घर से काम करेगा, यानी वर्क फ्रॉम होम। इंधन आणि तेल संकटामुळे पाकिस्तानमध्ये सध्या नागरिक भयभीत झालेले आहेत। पाकमध्ये आलेल्या तेल संकटावर स्थानिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्याही बघूयात आपण। स्कूल का बंद ऐलान किया उन्होंने, ये सारी मार्केटें, ये दुकानें बिल्कुल खाली पड़ गई हैं। ये बुक शॉप है, बुक शॉप, यूनिफॉर्म सब खाली पड़ गए हैं। उनको पता है वहाँ छुट्टियां पड़ गई हैं, स्कूलों वालों ने फीसें ले ली हैं। स्कूलों को बंद करने के लिए कोई नोटिफिकेशन दे रहे हैं या कोई उनके सजेशन है, लेकिन बहरहाल ये सही तो नहीं है। इसका कोई ये प्रॉपर हल तो नहीं है। जैसे हमारे जैसे या और एक्सेसरी का काम करते हैं, यूनिफॉर्म का काम करते हैं, तो उनके लिए भी एक तो मुश्किल हो जाएगी। पेट्रोलियम मसनूआत की रिजन बना के तो ये तरीकाकार तो नहीं है। मैं समझता हूँ कि वज़ीर-ए-आज़म ने बरवकत इक़दाम किया है और उसकी वजह से ये है कि हमारी मईशत पर जो बुरे असरात पड़ने थे उससे कम से कम बचा जा सकेगा। उम्मीद है कि आवाम को इस हद तक रिलीफ मिलेगा कि जब तक ये मौजूदा जो सूरत हाल है, जंगी मामला जो चल रहा है, ये होप्स हो कि जल्द से जल्द ये मामला खत्म हो। जो आलमी मंडी में पेट्रोल की कीमत है उसमें भी कमी आए। युद्धाचा परिणाम बांगलादेश आणि श्रीलंकेवर सुद्धा होतोय। श्रीलंकेत इंधनाचे दर वाढवण्यात आले तर बांगलादेशमध्ये भीतीचं वातावरण आहे। सगळ्या सरकारी आणि खासगी विद्यापीठांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। विजेचा वापर कमीत कमी करा असा निर्णय घेतला गेलाय। पेट्रोल आणि डिझेलच्या वापरावरही थोड्या मर्यादा घालण्यात आल्यात, निर्बंध घालण्यात आलेत। पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा दिसायला लागल्यात। काळाबाजारी रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। पश्चिम आशियामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर संघर्ष अधिकाधिक वाढत चाललाय। मिसाईल, ड्रोन, रॉकेट्स याच्या हल्ल्यामुळे अनेक देशांमध्ये तणावाची स्थिती आहे। इस्रायल, इराण, लेबनॉन, आखाती प्रदेशातील काही भाग सातत्यानं लष्करी कारवायांच्या बातम्या त्या सगळ्या भागातून येत आहेत। काही ठिकाणी ड्रोन हल्ले तर काही ठिकाणी मिसाईल हल्ले बघायला मिळत आहेत। हवाई संरक्षण यंत्रणा हे हल्ले रोखण्याकरता सतत सज्ज असल्याची माहिती मिळते आहे। इराणनं इस्रायलवर मोठा मिसाईल हल्ला केल्याची माहिती आहे आणि इस्रायलची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या तेल अवीवमधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी सॅटेलाइट कम्युनिकेशन सेंटरवर हल्ला करण्यात आला आणि हे सॅटेलाइट कम्युनिकेशन सेंटर पूर्णपणे निस्तारभूत करण्यात आलं। केंद्राचं मोठं नुकसान झालंय, पूर्णपणे केंद्र उद्ध्वस्त झालंय। इस्रायलमध्ये हाय अलर्ट त्यामुळे दिला गेलाय। पश्चिम आशियात तणाव आणखी वाढलाय। कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणकडून मोठमोठे ड्रोन हल्ले केले जात आहेत। या हल्ल्यानंतर कुवेतच्या संरक्षण यंत्रणेनं तात्काळ कारवाई करत इराणचे अनेक ड्रोन हवेतच पाडले। या घटनेमुळे परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे। अमेरिकन आणि कुवेती लष्कर उच्च सतर्कतेवर म्हणजे हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय। या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। ही कुवेतमधली दृश्य आहेत। इराण काय करतंय तर इराण वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये जे अमेरिकेचे तळ आहेत त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतंय, जेणेकरून अमेरिकेला फटका बसेल, हादरा बसेल। तर त्याप्रमाणे कुवेतमध्ये हल्ला करण्यात आला। हा मोठा ड्रोन हल्ला होता। पहिला ड्रोन हल्ला जो झाला कुवेतमध्ये त्याने थोडं नुकसान झालं,
मग मात्र कुवेत हाय अलर्टवर गेलं आणि मग कुवेतने इराणकडून येणारे जे ड्रोन हल्ले किंवा मिसाईल हल्ले होते ते हवेतच निस्तेनाबूत करायचे, इंटरसेप्ट करायचे असं ठरवलं आणि त्याप्रमाणे मग स्थानिक यंत्रणेनं काम केलं. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून मोठं वक्तव्य करण्यात आलंय. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या कमांडर इन चीफचे वरिष्ठ सल्लागार ब्रिगेडियर जनरल इब्राहिम जब्बारी यांनी इराण दीर्घकाळ युद्धाकरता तयार आहे असा दावा केलाय. किमान 10 वर्ष अमेरिकेसोबत युद्ध करण्याची इराणनं तयारी ठेवलेली आहे. पश्चिम आशियात आधीच तणाव वाढलेला असताना या विधानामुळे इराण अमेरिका संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो. एका बाजूला जब्बारी असं म्हणतात की आम्ही 10 वर्ष सलग अमेरिकेशी युद्ध करू शकतो एवढी तयारी आम्ही ठेवली आहे, आणि दुसरीकडे आजच डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलताना असं म्हटलं की थोड्याच दिवसांमध्ये कदाचित युद्ध थांबेल. इराण आणि अमेरिकेत इराणचं विधान आहे. इराणनं असं म्हटलंय की आम्ही जवळपास पुढची 10 वर्ष अमेरिकेसोबत युद्ध करू शकतो, तशी तयारी आमची आहे. मध्य पूर्वेत तणाव आणखी वाढलाय. इराणनं इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्र हल्ले केलेत आणि या हल्ल्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलानं बहुतेक क्षेपणास्त्र हवेतच अडवली असा दावा केलाय. इस्रायली संरक्षण दलानं याचा एक व्हिडिओ सुद्धा जारी केलाय. त्यात इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणा किंवा हवाई संरक्षण यंत्रणा हे इराणी क्षेपणास्त्र कसं निष्प्रभ करते आणि हवेतच कसं ते इंटरसेप्ट करते त्याचा हा व्हिडिओ आहे. घडामोडींमुळे मध्य पूर्वेत तणाव आणखी वाढतच चाललाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी नुकतीच म्हणजे काल आणि आजमध्ये ही चर्चा झालेली आहे. दूरध्वनीवरून त्या दोघांमध्ये चर्चा झाली. जवळपास तासभर चर्चा झाली असं कळतंय. ट्रम्प यांनी ही चर्चा सकारात्मक झाल्याचं म्हटलंय. पुतिन यांनी संघर्ष संपवण्याकरता मदतीची तयारी दर्शवली आहे असं ट्रम्प म्हणाले. दरम्यान हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याचा मुद्दाही या दोघांच्या चर्चेत होता. कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याकरता तेलासंबंधी काही निर्बंध तात्पुरते हटवल्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. We obviously talked then about the Middle East, and he wants to be helpful. I said you could be more helpful by getting the Ukraine-Russia war over with. That would be more helpful. But we had a very good talk, and he wants to be very constructive. Yeah. पुढच्या बातमीकडे आपण वळूया. बातमी आहे अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानं इराणमध्ये जो हाहाकार उडालेला आहे त्याची. इराणमध्ये चारही बाजूनं विध्वंस बघायला मिळतोय. हल्ल्यामुळे अनेक नागरिक बेघर झालेले आहेत. हल्ल्यामुळे अनेकांच्या इमारती पडल्यात, घरं पडलेली आहेत आणि अक्षरशः नागरिक बेघर झालेत, रस्त्यावर उतरतायत. जी शेल्टर्स बनवण्यात आलेली आहेत ती सुद्धा कमी पडू लागलेली आहेत. अन्न पाण्याचा सुद्धा तुटवडा निर्माण होईल अशी भीती आहे.